एव्हरीवन, तुम्ही सुद्धा अशा एका ठिकाणाच्या शोधात आहात का जिथे तुम्ही मजा मस्ती सोबतच सुंदर मंदिरं, पौराणिक ठिकाणं आणि वॉटर ऍक्टिव्हिटीच्या सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी करू शकता. हॅलो एव्हरीवन, मी सलोनी अँड लेट्स एक्सप्लोर गोकर्ण विथ गोकर्णातील डे 1 ची सुरुवात काहीशी अशी झाली. गोकर्णाच्या गल्लीबोळातून जाणारा हा रस्ता आपल्याला कोटी तीर्थापर्यंत घेऊन जातो. कोटी म्हणजेच हजारो पवित्र स्थळांचे जल असलेले हे स्थान. इथे स्नान करणं हे खूप पवित्र मानलं जातं. असं म्हणतात महादेवांच्या जटांमध्ये असणाऱ्या गंगेच्या थेंबातून हे स्थान बनले आहे. गोकर्ण या क्षेत्राचं महात्म्य अगदी मोजक्या शब्दात सांगायचं झालं, रावण भगवान शंकरांचे आत्मलिंग लंकेला घेऊन जायला निघाले, पण गणपती बाप्पांच्या चातुर्यामुळे ते गोकर्ण येथे स्थापित झाले. गणपती बाप्पा आणि महादेवांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर हा समुद्र लगत असणारा रस्ता आपल्याला एका खास ठिकाणी घेऊन जातो. हा रस्ता इतका सुंदर आहे की जिथे उंचीवरून आपल्याला गोकर्णाचा 3 किलोमीटर मध्ये पसरलेला संपूर्ण किनारा अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसतो. चालत चालत आपण अशा एका ठिकाणी येऊन पोहोचतो ज्याचा संबंध थेट रामायणाशी जोडलेला आहे. रामतीर्थ. भगवान श्रीरामांच्या हातून जेव्हा रावणाचा वध होतो तेव्हा त्यांच्यावर ब्राह्मण हत्येचे पाप लागते. तेव्हा श्रीराम गोकर्णातल्या या सुंदर ठिकाणी येऊन तपश्चर्या करतात, म्हणून या ठिकाणाचे नाव रामतीर्थ असे पडले. दुपारच्या जेवणामध्ये मंदिरातर्फे उपलब्ध असणाऱ्या महाप्रसादाचा लाभ आणि निघालो मोस्ट अवेटेड स्पॉट पाहण्यासाठी. याना केव्ह. अद्भुत असं नॅचरल रॉक फॉर्मेशन. या लेण्यांच्या तयार होण्यामागे एक पौराणिक कथा सुद्धा आढळते. भगवान शंकरांचे भक्त भस्मासूर यांनी कठोर तपामुळे ते ज्याच्या डोक्यावरती हात ठेवतील तो भस्मसात होईल असा वर प्राप्त केला. तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंच्या मोहिनी रूपात येऊन त्यालाच भस्मसात केले आणि त्यामुळे येथे 2 मोठी शिखरं आहेत, भैरवेश्वर आणि मोहिनी. कथेनुसार भस्मासूर इथेच भस्म झाला म्हणून इथल्या परिसरातली माती ही काळ्या रंगाची आढळते. देवांचा शेवट हा मिर्झन फोर्टने झाला. हा किल्ला कोणी बांधला याची फारशी माहिती उपलब्ध नाही आहे, पण इथे असणाऱ्या पाटीनुसार 1608 ते 1640 मध्ये पोंडावरती राज्य करणाऱ्या बिजापूरचे सुलतान यांनी हा किल्ला बांधला. त्यानंतर विजयापूर, मराठा आणि पोर्तुगीज यांनी या किल्ल्यावरती राज्य केले. डे 2 हा कम्प्लिटली गोकर्णातील बीचेस साठी डेडिकेटेड होता. सकाळी सगळ्यात पहिलं गोकर्ण बीच पासून सुरुवात झाली आणि नंतर कॅफे एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही कुठल्या बीचला पोहोचलो. गोकर्णमध्ये आणखीन 2 हिडन बीचेस आहेत जिथे आपल्याला बोटने जावं लागतं. हाफ मून बीच आणि पॅराडाइज बीच. त्याचे वेगळे वेगळे टूर पॅकेजेस अवेलेबल आहेत आणि काहींमध्ये वॉटर स्पोर्ट्स सुद्धा इन्क्लूड आहे. दुपारी थोडा वेळ ओम बीच वर रिलॅक्स केल्यानंतर तिथल्या फेमस नमस्ते कॅफे मध्ये लंच केला. तिथलं फ्राईड राईस आणि कोबी मंचुरियन तर मस्ट ट्राय आहे. डे 2 ची इव्हनिंग थोडी खास होती कारण मी सनसेट क्रूज फेरी बुक केली होती. या वेल मेंटेन स्पेशियस क्रूज मध्ये बसून आपण एकाच वेळी अगनाशिनी रिव्हर आणि अरेबियन सी यांचा संगम बघतो आणि त्यासोबत गोकर्णातील सुंदर सुंदर बीचेस आणि ट्रेक पॉइंट पाहता येतात. सनसेट क्रूज मध्ये हायटी आणि डान्स सोबत इथला निसर्ग पाहताना 2 तास कसे निघून जातात समजतच नाही. असा होता आमचा गोकर्णातील दुसरा दिवस. पुढील दिवसांसाठी पार्ट